नमस्कार मंडळी. तुमच्या मनाच्या अकाउंटवरचा तुमचा चिंताग्रस्त डीपी बदलून तिथे तुमचा हसरा फोटो अपलोड करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे चक्क लग्न होऊन गेलाय हनीमूनला. बघूया नशिबानं त्याला इथपर्यंत दिलेली साथ त्याला पुढे पण मिळतेय का. प्रसाद सर, सई मॅम, बोला. याला म्हणतात प्रेमाइज एस्टॅब्लिश करणं. या सगळ्या सेटअपवरून तुम्हाला आमच्या स्किटचा विषय कळला असेल काय आहे. आज गौरव मोरेचा हनीमून आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आलोय. ते म्हणतात ना, when someone smells good, they are automatically more attractive. शिवा, ए शिवा, ती आता आली आहे. ती लाजते. हाय शिवा. हाय शिवा. बापरे. मेरा मयार नहीं मिलता, मैं आवारा नहीं फिरता. बर. मेरा मयार नहीं मिलता, मैं आवारा नहीं फिरता. मुझे सोच कर खोना, मैं दोबारा नहीं मिलता. काय झालं का शिवा असं अचानक. हे वातावरण, या रूम मध्ये फक्त तुम्ही आणि मी आणि तुमची शायरी. माझी पहिलीच वेळ आहे ना. मग माझं काय. मी काय शनिवार बाजारात 1 का 3 हनीमून लिहिलो, 1 का 3 हनीमून लिहिलो असं करतो. काय बोलती तू यार. तुम पागल हो, तुम आशिक हो राजू. कोण राजू. अहो, आज या अहोवर सगळं चालणार आहे का. सपोर्टला ईश्वर पण आहे. अहो, शिवाली, ईशा, शिवाली, अहो, शिवाली, ईशा, शिवाली, अहो, शिवाली, ईशा, शिवाली, अहो, शिवाली, ईशा. शिवाली. अयो हाय का आता का. अयो हा काय. ए, तुम्ही कोण आहे आणि आमच्या खोलीमध्ये डायरेक्ट कसे काय आलात. आमच्या म्हणजे हा, आमच्या म्हणजे माझ्या माझ्या म्हणजे माझ्या म्हणजे आमच्या दोघांच्या. आमच्या दोघांच्या म्हणजे अरे काय प्रश्न करता यार. ह्याच्या आयला लागा हिमाचल मध्ये म्हणजे काय सकाळपासूनच काय लावून आलाय काय. ओ, काय बोलताय. ह्याच्या आयला माझी रूम आहे, चला खाली करा. ओय, 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 तुमची कसली. आमचं बुकिंग आहे इथं. हा? हा माझं बी इथं बुकिंग आहे. हा हा तुमचं. अरे तर आमचं बुकिंग आहे. हा? अरे याला सांग यार. अहो, नाही. ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही ते रिसेप्शनला फोन लावा ना. तेच काय लाव. ते एक फोन मिनिट लावा, थांबा, फोन फोन लावतो ना. हा, थांबा ना. हो तुम्ही बाहेर जा पहिलं. बाहेर काय जाऊ, फोन लावा तुम्ही पहिला, विचारा त्यासनी. माझं बुकिंग आहे इथं. हॅलो रिसेप्शन. हा तुम्ही लवकर रूम नंबर 143 मध्ये या. हा त्या रूम मध्ये या, लवकर या. हॅलो रिसेप्शन. हा तुम्ही या पाहिजे. शिवा बघ कोण आहे का. हा हॅलो. अरे काय. हा. कोण. रिसेप्शनिस्ट. अरे मी लँडलाईनवर फोन लावलाय, लगे आलात पण. त्याचं मी जाम वेगवान माणूस आहे, जाम भारी माणूस आहे मी. हिमाचल मध्ये आगरी बोलणारा माणूस. एक मिनिट इकडे. तुमचं नाव सांगा काय आहे. तसं मी हिचामल मधला एक छोटासा रहिवासी कदम. हे बघा कदम साहेब, हा माणूस जबरदस्ती आमच्या रूम मध्ये घुसलाय. ए, हा. काय? ही रूम माझ्या नावाने बुकिंग आहे, गौरव मोरे नावाने बुकिंग आहे. नाही 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 नाही, ही बघा रोहित माने नावानं बुकिंग आहे, चेक करा तुम्ही पाहिजे. चेक करा, गौरव मोरे नावाने बुकिंग आहे. रोहित मानेचं बुकिंग आहे, चेक करा. तुम्ही काय दोन मिनिटं का बसा, हो. काय का बसा, मी अरे, सांगतो मी तुम्ही. सांगतो तर. अरे, आमच्या रूम मध्ये अरे घुसलाय. थांबा ना, मी
मी ऍप चेक कसं माणूस यार चेक करा ऍपवर चेक करते अरे का टेन्शन घेताय मी टेन्शन म्हणजे डायरेक्ट घुसता तो आमच्या रूम मध्ये माझ्या रूम आहे अरे माझी रूम आहे ना यार गाडी कळलं अरे सॉरी ते थोडंच आमच्याकडनं चुक जाईल काय झालं गौरव मोरेच्या पण नावावर ही रूम बुक झाले न मानेच्या पण नावावर ही रूम बुक झाले डबल बुकिंग आमच्याकडनं चुकून जाईल अय्यो डबल बुकिंग असं कसं डबल बुकिंग ते आमच्याकडनं जरा थोडस गोल जायला मॅनेजरला बोलवा मॅनेजर घरी गेलाय तुम्ही पहिले याला इकडनं हाकला नाही पाहिजे नाही नाही, ऐका ना. हाकला म्हणजे माझी रूम आहे याला दुसरी रूम द्या नाही, याला नाही. हाकला ऐका आमचा हनीमून आहे याला बाहेर काढा ना प्लीज नाही नाही कसं बाहेर काढू हॉटेल सगळे फुल आहे न बाहेर जाम बर्फ पडतोय यो माणूस गोटून मरल हो मग तुम्हाला ह्याची काळजी आमची काळजी नाही तुम्हाला हा असं काय करता तुम्ही अरे बसारे तुमचा हनीमून आज होईल उद्या होईल परवा पण होईल यो माणूस बाहेर जाऊन गोटून मेला तर लपरी होतील ना मग काय यार याला ह्याची काळजी आपली काळजी नाही यार हा, हा. हा? हे मी बघा काय बोलतो थोडस ऍडजस्ट करून घ्या अरे नाही ना ऍडजस्ट हे बघा मी सांगतोय आता तुम्हाला तुम्ही जर ऍडजस्ट करायला तयार असला तर मग मी बी तयार आहे काय झालं ते जर ऍडजस्ट करतायत तर करूयात ना आपण पण ऍडजस्ट ओ बाहेर थंडी पडली आहे ना अगं पण तो इथे असला तर आपल्याला फक्त रात्रभर बसावं लागेल कळतंय का तुला कळतंय का एक मिनिट थांब मी त्याशी बोलतो एक त्याच्या आईला. मिनिट माने एक हा? मिनिट इकडे काय? एक मिनिट इकडे ना काय ऐका ना आमचं नवीन नवीन लग्न झालं हो मग कुठल्या लोकांचं लग्न जुनं असते लग्न नवीनच असते यो काय तुम्ही बिला का लय खळीला आलाय बरं का वाईच कळस वासा की वाईच एक दिवस कळस वासा की एक दिवस कळस वासा बाहेर लागा बर्फ पडतोय म्हणून तुम्हाला सांगतो नाही तर कशाला बोललो असतो मी हा नाहीतर मग तुम्ही जावा बाहेर मग जा बाहेर म्हणजे काय माझं गौरव, रुटीन आहे मग मला माहित थांबा नाही ना जरा. हं, नाही तुम्ही जावा बाहेर नको बाहेर बर्फ पडतोय ना आम्ही ऍडजस्ट करतो दादा ऍडजस्ट करताय जाम भारी मग मी येतो नाही, 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 थांबा, 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 हो, कदम साहेब. एक काम करा ना याला तुमच्यासोबत घेऊन जा ना खाली तिकडे झोपायला ऑलरेडी तिकडे 2 माणसं तिकडे झोपलेली आहेत मीच बसून असं झोपलोय अरे यार ऐका ना तुम्ही थोडं आजच्या दिवसाच्या उद्या मोकळे जायला की मी अरे काहीतरी पण मार्ग असं कसं ऍडजस्ट गौरव यार आपण करूयात ऍडजस्ट प्लीज हे बघा आता ऍडजस्ट करते का नाही मी बी ऍडजस्ट करायला तयार झालोय झालं? कळतं का ओके, कसं ऍडजस्ट चल, करणार मी आपण यार झालंय करूयात ना माझ्यासाठी तुझ्यासाठी यार आपला हनीमून आहे यार कसं करणार आपण ऍडजस्ट असू दे हे बघा ओ हे बघा माझं मी आपलं इकडे टाकलेलं आहे तुमचं दुकान तिकडे वर मांडा दुकानवर मांडा म्हणजे हा हे काय बोलतोस तू दुकानवर मांडा म्हणजे काय नीट बोल जरा भाई जरा नीट बोल नाही नाही दुकान मांडा म्हणजे तुमचं आपलं तिकडे वर चालू द्या हो माझं आपलं इकडे चालू ठेवू तुम्ही तुम्ही चिडचिड कशाला करताय कसा बोलतोय पण बघ ना असू दे ना भाऊजी समजून घेतायत ना तुझा भाऊजी कधी झाला हा? आत्ता हे बघा असं करू नका तुम्ही मी आपलं इकडे झुपतो कळलं का पाहिजे तर माझ्या कानात कापूस टाकतो मी बस का आणि माझं कसं आहे माहितीये का मी कूस बदलतच नाही एकदा का बॉडी पडली की नाही सकाळीच उठती डायरेक्ट आधी मध्ये मी मान बी वाकडी करत नाही शपथ सांगतोय मी मध्ये काहीच नाही होत हा इकडे झोपतो मी तुमचं चालू होतं तिकडे निवांत चालू द्या म्हणजे अरे काय बोलतोस तू बेडवर काय कबड्डीचा सामान ठेवलाय अहो, हा हाय चालू द्या म्हणजे अहो, काय अरे बोलताय कसं बोलतोय बघ ना मग अहो, परिस्थिती काय आहे तुम्ही कसं बोलताय तू माझ्या सूरबद्दल सांकन्य ठेवून परिस्थिती काय आहे तुम्ही काय बोलताय काय सूर लावलाय लय चिडताय बरं का तुम्ही हा? चिडताय. चिडू नका थांबा यार काय यार आपल्या यार तुम्ही कशाला चिडचिड करताय अरे पण आपला हनीमून आहे हा माणूस मध्ये आला हे घ्या. हा ए काय चिकी खावा चिकी वहिनी घ्या चिकी घ्या अय्या चिकी लोणावळ्याची चिकी आहे अय्या लोणावळ्याची चिक्की आहे आपला बिझनेस आहे बरं का लोणावळ्याची चिक्कीचा काय बोलता मग काय लय सॉलिड बिझनेस होतो तिकडं मग म्हणलं आता बिझनेस वाढवला पाहिजे हिमाचल मध्ये चिके काय आलो या बाप रे तू काय येडा आहे का रे हा? हा लोणावळ्याची चिक्की हिमाचल मध्ये लोक का घेतील तुला कळते का त्याला काय तवान घेते दिन ही तिकडं लोणावळ्याची की तिकडं असती हा. तिकडं म्हणजे हिमाची की म्हणलं की लोक घेतली बरं. अरे वा वा, भाऊजी. आणि अहो राहू देत ना कोणी नको घेऊ देत आपण घेऊया तेवढंच नाही का हिमाचल मध्ये लोणावळ्याचा फील तुला कशाला हवाय लोणावळ्याचा फेल त्यासाठी आलीस तू हिमाचलला बस गा पिता ते चिक्की इकडे हे धरे बाबा तू चिक्की होय वहिनी हा भाऊजी तुमचा फुलाचा धंदा आहे होय नाही हो का नाही टेम्पोवरून फुलं टाकले ती बेडवर अहो आमचा हनीमून आहे ना आज. अरे नाग्या आज आमचा हनीमून आहे पिक्चर मध्ये बघितलं नाही हनीमूनच्या दिवशी बेडवरती असे गुलाबाच्या बागा टाकतात वगैरे बघितलं ना असं नाही. बघितलं असेल का नाही आमच्याकडे तसलं काय नसते बर आमच्याकडे नुसता झिरो बल्ब असतोय तेवढंच
लागते तर शांत बस ना यार, जरा गप ना यार, प्लीज जरा गप ना. झोपायला तुला झोप ना, तिकडे तोंड करून झोप. गप बस जरा. हा बसतोय की तो गप बस. नाही बसतोय की नाही मी म्हणलं आपलं नवीन नवीन ओळख झाली होती हा वाईस गप्पा हाणत बसलो असतो वहिनी आहे त्या तुम्ही आहे मी आहे आपलं गप्पा नाही गप्पा मारायच्या, झोप. हा तू झोप फक्त. वहिनी तुम्हाला झोप आली होय? नाही हो गप्पा मारायला मलाही आवडतात. काय का आता बघितलं का त्या गप्पा मारणार मग काय तुम्ही एकटा हानी म्हणून कोणावर करणार आहे मला नाही करायचं हनीमून. का बरं मला फक्त झोप आले, झोपायचं, कळलं? करा घ्या हो शपथ सांगतोय तर मी बघणारच नाही तिकडं नीट बोल ना जरा, बेकार आहे, नीट बोल ना. अहो खरंच नाही बघणार मी करा तुम्ही खरंच करा काय टेन्शन नाही मी आपलं इकडे तोंड करून झोपतोय कसा बोलू शकतो रे हा माणूस असा? अहो जाऊ दे ना, तुम्ही पण कुठे विषय वाढवत बसलाय, सोडून द्या ना. काय करू ग तुझं मी आज? बरं, ठीक आहे, असू दे, रिलॅक्स. आज आपला हनीमून आहे ना, हो त्याने तिकडे तोंड केलं, डोंट वरी. पण परका माणूस आहे ना, थोडी लाज बाळग ना हो. मी जगातला पहिला माणूस आहे ग जो हनीमूनला लाज बाळगतोय. दुसरं काय नाही, ते तिकडे तोंड करून झोपलंय, टेन्शन नाही. हा ते तिथे तोंड करून झोपलेत म्हणजे ते झोपलेच आहेत कशावरून? अगं झोपलंय ते, मला माहिती अहो आहे ना. झोपलोय की वहिनी आता आता झोपलोय ते कसं दावायचं सांगा बरं झोपलोय की नाही मी झोप ना यार, झोपलोय तर मग मी तू झोपलायस ना? झोपलोय. मग इकडे लक्ष नको देऊ ना, मी बाहेर पडतो यार, प्लीज झोप ना यार. हा झोपतो प्लीज झोप ना. हो नको झोपतो ना. तुमचं चालू द्या बरं का निवांत झोप ना तू. माझं आपलं काय. तुला काय करू यार? तुम्ही गप्पा बस, कशाला विषय वाढवताय, मला ना कळतच नाहीये बाबा अगं तुमचं. पण आजचा दिवस विषय वाढवायचाच आहे. हो, पण असू दे, ते आहे. शिवा, तू इतकी सुंदर दिसतेस यार. हा माणूस असा मध्ये आलाय, आपण असं लांब लांब बसायचं का? असू देत ना, आजचा दिवस ऍडजस्ट करा ना फक्त. अरे काय ऍडजस्ट करा यार. श्श्श. आता हळू बोल, कळलं? हो तो झोपलाय. अरे तोंड बंद करा की त्याच्या आईला झोपू दे की मला झोपू दे की मला सकाळ सकाळला का चिक्के बिके काय जायची माणसाला लागा झोप नाही काय नाही झोपू दे बडा बडा करू नका उगाच सॉरी भाऊजी, तुम्ही झोपा. हा मग झोपू दे मला निवांत आज आपला हनीमून आहे यार. हो मला माहितीये हो. हा ना, आग्या बघ ना यार कसा येऊन बसला इथं. जाऊ दे ना, सोडा ना आता. आय ए ए ए आता कशाला उठला? आ आता कशाला उठला? त्याला लावतोय वाईच कशाला झोपला होता ना तू? गुडघं लय घायला आले देव सुखाचा आहे तो वरनं खाली करायचं खालनं वर यायचं म्हणजे सुख आणि हिमाचलचे रस्ते काय साधे येते होय हो. सरळ रस्ताच नाही तुम्ही आवाज द्या की हे मा चिक्की एक बी बघत नाही आपल्याला जाऊन सांगायला लागते काढून जेव्हा चिक्कीचं पाकिट दाखवतो की नाही तेव्हा त्यासनी वाटतं तेव्हा चिक्कीवाला आलाय म्हणून लय घायला आले ते वाईज अरे ये ना ग्या, तुझा लोणावळ्याला धंदा चांगला चालू होता ना, इथे हिमाचलला कशा मरायला लागलास तू? लोणावळ्यात लय कॉम्पिटिशन हो आता आणि कसं झालंय तिथं माणसं कमी आणि चिक्कीवाली जास्त झाली ती खरं आहे तर हो बरोबर. म्हणून म्हणलं आपलं तिकडं नकोच तसलं आपण इकडं आपलं हिमाचल मध्ये येऊ निवांत आपला बिझनेस करू मस्त पैकी घ्या त्याला घ्या की वाईस मला नाही गरज तेलाची, माझे गुडघे मजबूत आहेत. कळलं काय? लागला सांगायला. अरे कशाला आलाय का आपल्या रूम मध्ये? हा आपण झोपूया ना. म्हणजे मुद्दाम करतो का ना? तुम्ही झोपा, तुम्ही चिडचिड करू नका ना. चिडचिड करू नका, चिडचिड होते. तुम्ही शांत झोपा. तुमचं चालू दे निवांत नाही, मी बघणार नाही तिकडं 3 वाजले रात्रीचे, आता नाही, झोपू हो. द्या आम्हाला. बाम बिम त्याल बिल काय लागलं तर मग झोप नाही यार, नाही, नको नाही झोप त्रास तुझा. यार. आता माझं मला काय- मला रडायला लागला, तू झोप यार. मी तुझ्या पाया पडतो यार, तू झोप यार प्लीज. मला काय तुला सांगतो आमचा हनीमून आहे, तुला चिक्कीची पडले यार. काय झोप ना यार प्लीज. तू माझं काय नाही अहो, आता. रडू नका. आता झोपणारच आहे मी माझं मला काम लय असते दिवस अरे बोलता बोलता मर तरी तू. शांत झोपा. हनीमूनची वाट लावली यार. हो, हो, झोपा. आता कोण आले? मी बघते. मी बघते. कोण आलंय बघ. मी बघते. होय कदम, होय
तुमचं काय? काही झालंय जाम लफरी झाले तिकडे बर्फ पडतोय सगळ्यांचं दरवाजा मी ठोकलं पण कुणीच उघडलं नाही आमचं हिटर बंद झालंय त्याच्यामुळं हा, मग? मला थोडस इकडे झोपायला जागा ते adjust करा. हो कदम आमचा हनीमून आहे हो ऐका ना कदम नाही नाही काय माहितीये काय तुम्ही चांगली माणूस आहेत म्हणून बोलतो तुमच्यात माणूस की हे या रे या या यांच्याकडे माणूस की इकडे झोपतो इकडे झोप सर लवकर झोप सर थँक्यू बहिणी थँक्यू सर ऐका हे फालतूगिरी चालले यांचं हनीमून आहे त्यांना डिस्टर्ब नाही करायचं तिकडे थोबार करून झोपायचं हं? आणि या पाकल्या बिकल्या तुमच्या तिकडे थोडंसं घ्या हं? म्हणा इकडं आवरीची जागा पुरते तेच आता तू तिकडे तोंड करून झोप मी इकडे तोंड करून झोपतो पण अहो काय काय पाहिजे बोलला बहिणी? वहिनी? काय पाहिजे अरे झोपाला भिकाऱ्यांनो ती आहो बोलते कसं उत्तर झोपाला आजच्या हनीमूनची वाट लावली माझ्या तुझ्या मोबाईल झालंय आणि तुम्ही पण झोपा वा वा अतिशय इंटरेस्टिंग असा कबाब में हड्डी परफॉर्मन्स धुमाकूळ प्रसाद दा कसा वाटला हनीमून वाह मस्त सुरुवातीचा माहोल फार इंटरेस्टिंग क्रिएट केला होतास गौऱ्या तू जेव्हा गात होतास तेव्हा आमिर तिकडे पट्टी शोधत होता नक्की कुठला सूर तो जसा त्याला शेवटपर्यंत सापडला नाही तसा तुलाही तुझ्या हनीमूनचा सूर काही शेवटपर्यंत सापडला नाही एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ही जी चादर आहे ना त्या चादरीत प्रॉब्लेम आहे लक्षात जेव्हा जेव्हा ही चादर असते ना इथे काहीच सक्सेसफुल होत नाही एकदा चादर बदलून बघा इंटरेस्टिंग होतं विषय फार इंटरेस्टिंग होता आणि शिवाली फार गोड दिसती असतो आणि ते काय बेरिंग घेतलं होतंस ते जितकं डोक्यात जात होतं तितकंच गोड पण होतं म्हणजे ते डोक्यात जाणंच अपेक्षित होतं पण ते फार मस्त कॅरी केलं असतं थँक्यू अरुण सावत्या मस्त मजा आली वंडरफुल सई मॅड परफॉर्मन्स होता गौऱ्या तू आजपर्यंत सगळ्यात धाडस आयुष्यात काय केलं असशील तर माझ्या मते ते स्टेजवर गाणं आहे गट्स गौऱ्या गट्स तुझी वातावरण प्रिमाइस तू फारच छान क्रिएट केलास सावत्या मस्त होता परफॉर्मन्स शिवा मस्त गोड अरुण दादा तुम्ही हिमाचलमध्येही असाल असं वाटलं नव्हतं पण तुम्ही कुठेही अवतरू शकता याच्यावर आता विश्वास बसलेला आहे मजा आली तुम्हाला पाहून मला लोणावळ्यात आता माणसं कमी चिक्कीवाले जास्त उरलेत हा ह्युमर म्हणजे कमाल गुरुजी हा गुरुजी गुरुजी सरांचं वाक्य आहे इतकं कमाल वाक्य होतं की क्या बात आहे वा 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 मंडळी मिरची घातलेला पदार्थ खाताना जरा सावध राहा कारण हा प्रसंग तुमच्यावर देखील ओढवू शकतो बघूया मिरचीनं केलेली ही फजिती जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर रत्नागिरीची रत्न श्रमेश आणि प्रथमेश भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि कॉमेडीचा फौजदार सुशील इनामदार हा बोल हा नाही पाचाचं बोल नको रे बुवा स्पर्धेचा प्रयोग आहे पहिल्या 2 रागात परीक्षक बसणार आहेत मी याला ठेव मी लिहि भिकारडे पास मागणार हे बोल नो भजी झकाचा ना एकदम अरे या थिएटरच्या बाहेर भजी मिळते ना तशी जगात कुठे मिळत नाही मला लहर आली ना भजी खायची की इकडची ब्लॅकने तारीख घेतो आणि प्रयोग लावतो इकडे हा वा हे म्हणे हा बिंदास भजी खा नवीन म्हणून लाजू नको ए श्रमेश बा घे भजी अरे काय करताय 4चा प्रयोग 4:30 वाजले अजून प्रयोग सुरू नाही केले परीक्षक आले स्पर्धेचा प्रयोग आहे बाबा अरे मला माहिती आहे परीक्षा आल्या त्यांचं काय आहे अरे त्यांचं काय म्हणजे
4:30 वाजले, प्रयोग सुरू झाला नाहीये. अरे बाबा, हल्ली ना परीक्षकांना कंटेंट महत्वाचा नसतो, त्यांचा इगो मोठा असतो. प्रयोग सुरू कर लवकर, बाहेर काढतील नाटक. हे नाटकात लिहिलं असं टाले आले असते मेल्या. ए मेला, तू मला सांगू नकोस. अरे हे काय भज्या खात बसलेत? हे वा, तू पण घे गरम गरम भजी खा घे. अरे काय भज्या खाताय? अरे तुला कळतंय, 1.5 किलोचा भात आता आतमध्ये वरपलाय तू, आणि आता भज्या खात बसलाय. अरे प्रयोग सुरू करा ना, सुरू कर. हे पाण्यात थडवेल दे. हे, चल. हे. बस झालं तिकडे ठेव मी याला. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून एमएच जे सादर करीत आहे. हे आकाश भजी घे. सांग भजी घे. अनाउन्समेंट करतोय ना, जा तिकडे आत जा. घे. तर सादर करीत आहे सुशील इनामदार लिखित दिग्दर्शित एक शोकांतिका, पुण्याचा आमचा पितामह, अर्थात एक पिता. सादर करीत आहोत 2 अंकी नाटक. धन्यवाद. दे वाचाड्या, कर्टन द्या लवकर, देतात. अरे प्रयोग आता तू आत जा. तो कर्टन देत नाही लवकर. काय मेले दे कळतं तिकट. पितामह, तुम्ही हे काय लावलंय? गेले कित्येक दिवस तुम्ही अन्नाचा त्याग केलाय. अरे देवा. यांनी 2 दिवस झाले पाणी सुद्धा प्राशन केलेलं नाहीये. पितामह, हे कसं चालेल? पितामह, बोला 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 पितामह, बोला. पितामह, महाराज बोलतायत ते बरं. तुम्ही जलप्राशन करा आणि उपवास सोडा पितामह, उपवास सोडा. राज्याला तुम्ही हवे आहात पितामह. अगदी बरोबर बोललात अमात्य. पितामह, असे कसे चालेल? आम्ही तिथे युद्धावरती गेलो आणि तुम्ही इथे तुमचे हे उपोषण सोडले नाही, तर पितामह कसं चालेल? आमचे लक्षच लागणार नाही. पितामह, बोला पितामह. अरे हा वसडा बोलत का नाहीये? अरे भिकाऱ्यान भजा खाल्ला नाही. पितामह, पितामह बोला. पितामह बोला, लवकर बोला. भजा गिळ, लवकर सगळ्या भजा गिळ. पितामह, तुम्हाला वाटतंय की तुम्ही हे सत्य जगापासून लपवताय, पण तुमचं हे कुरकुरीत सत्य सगळ्या जगाला कळतंय. पितामह, त्या सत्याचा वास तर पितामह, बोला, लवकर बोला. सुख झालंय रे सगळं. बोला. पुत्र आम्हाला आमच्या राज्याची काळजी आहे, म्हणून आम्ही गेले 3 दिवस झाले उपोषणाला बसलोय. पुत्र, बोला. जोपर्यंत आमच्या राज्यावरचं संकट टळत नाहीये, तोपर्यंत आम्ही अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंबही प्राशन करणार नाही. पुत्र, पितामह, नाही, हा आमचा निर्धार आहे. आम्ही एकदा ठरवलं म्हणजे
हे मेल्याला उचकी लागली आहे. पितामह काय होते आपल्याला काय होतंय पितामह पितामह ए बन्या आती आती. भजी अडकलीये भजी अडकलेली काढा मेला त्याच्या नरड्याचं मिरची भजी अडकली. हे धर नरड्यात त्याच्या मी दिलात ना त्याला मिरच्या. मला बोलू नको. चल आज आम्ही निर्धार केला. पितामह थोडं पाणी पितामह. वा 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 शिपाई वा आहा रे शिपाई आज चला पितामह पाणी घ्या लवकर पाणी घ्या पितामह. पितामह हा आता सगळं अलबेल दिसतंय तेव्हा तुम्ही आता बोललंच पाहिजे. बोला. पुत्र, आमच्या राज्यावर हे संकटाचे काळे ढग असताना आम्ही कसे काय जेवू शकतो? आमचं ठरलेलं आहे आम्ही अन्नाचा आणि पाण्याचा त्याग करतोय म्हणजे त्याग करतोय. पितामह अजून थोडं पाणी पितामह. आम्ही पाणी नाही पिणार. पितामह पाणी प्यावं लागेल तुम्हाला. पितामह वर बघा पितामह वर बघा. तो बघा सूर्य बघा वर बघा. वर बघून काय होणार आहे? वर बघितल्यावर उचकी थांबते. त्यांनी नाटक थांबलंय आता करायचं काय? बघ ना यार. ए पितामह हे काय आले? लिंबू पाणी आहे त्याला म्हण पिऊन घे उचकी थांबेल. हे नेमके आले कुठून? हॅलो हॅलो हॅलो. हा मी ह्याच्यातून बोलतोय. कशातून? आकाशवाणी बोलतोय. पितामह तुमच्या पुढ्यात प्लास्टिक पात्रातून जे लिंबू साखर मीठ मिक्स केलेलं पाणी आलंय ते प्या. गुचकी थांबेल 1 मिनिटात. उचकी नाही रे, उचकी उचकी. वसा देवदूत बोलतोय. माझ्या चुका काढू नको. होय तू देवदूता आम्हाला कळलेले आहे. धन्यवाद. पाणी प्यायला सांगा वसा. हा सांगतोय वासा थांबा. महाराज पाणी प्या. तुम्हाला प्यावं लागेल पाणी प्या. त्याला पाणी पाजा पाजा पाजा. दुसऱ्यांदा सगळे अलबेल आहे. थँक्यू. अरे हा थँक्यू बोलणार रे. तू परीक्षक बघतायत. घपरा जरा. बोला. पुत्र 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 पितामह पितामह काय होते? पितामह काय होते? बोला. देवदूत लिंबाच्या बिया काढायला विसरला. अमात्य बोला. अरे आमच्या राज्यातला नागरिक हा संकटात आहे. पितामह हे देवा आमच्या राज्यावरचं संकट दूर कर. मी तुझा तपास करीन. उपास करीन. देवाचा उपास करतात. अरे हा तपास तू करतो ना. तू पोलीस आहेस. मी महाराज आहे. मी उपास करीन देवा. महाराज हा शक्ती तुऱ्याचा सामना थांबवा. आपण कोण आहात? मी राजवैद्य नागरिक आहे सा. पितामह तुमच्यासाठी चाटण घेऊन आलोय सा. चाटण आणलाय सा. हा पितामह
तवा कवा सांगितलं नाही हो. काय बरोबर होतोय सा अरे काय लावलंय चालुक्य नाटकामध्ये आणि तीन रंकाळा घुसवलाय. पितामह चाटामह काय बरे आहे चाटणात? कशाला कशाला विचारायचं आपल्याला? काही गरज आहे का? काय नाही केळं चुरून आणलंय त्या घशाला टाकलेल्या बिया खाली जातील. ठीक आहे, कळले आपली. यावे आपण. पितामह चाटा चाटा राजवैद्यांचा टाटा टाटा. अरे बापरे, त्या पल्याड कोणीतरी बोलू ते वाटतं. आलू आलू. अरे हा एक्झिटला लॉजिक जाऊन जातो माणूस. बोला, आता तरी आहे सगळे आलबेल? वा वा, तिसऱ्यांदा सगळे आलबेल झालेले. बोला पितामह बोला. पुत्र आता काय आम्ही तपाला बस पितामह आम्ही तपाला बसलो. पितामह काय होते परत? पितामह चाटणामध्ये केळीच्या ऐवजी कोंबडी चुरली की काय? मी काय म्हणतो, पाठीत गुद्दे गावले उचक्या थांबतील लगेच. अरे ते पितामह आहे. मारा तरी पण. अरे नका, अरे मारू नका. अरे पितामह ते. अरे हे बघा रसिको, क्षमस्व. एका भजीने आमचा घात केलेला आहे, त्यामुळे आमचा प्रयोग होऊ शकत नाही. आता राहिला प्रश्न पितामहांच्या भजींचा. त्यांची भजी कशी काढायची ते आम्ही बघतो. धन्यवाद. वा वा, अतिशय कुरकुरीत परफॉर्मन्स. बघूया या प्रयोगाला कशी दाद मिळतीये. सई, संकल्पना फारच मस्त होती. भावा तू विशेष दिसतोयस. मला हा तुझा गेटअप खूप आवडला. सुशीलला खूप खूप स्वागत पुन्हा एकदा. येत राहा, तुम्हाला पाहायला नेहमीच मजा येते. तुम्ही एक वेगळा फ्लेवर तुमचाही आज ॲड केलात नेहमीप्रमाणे. बने मोजकंच काम पण दिन बननेवाला काम. मजा आया. श्रमेश मस्त. पम्या कडक. फारच इंटरेस्टिंग पार्ट होता तुझ्या वाट्याला आणि तू त्याच्यात जीव ओतलास. खरं खरं. आणि फार म्हणजे हे प्रसंग फारच इमॅजिनेशनच्या बाहेरचे पलीकडचे होते. पशाची परीक्षक असते तर त्यांनी काय केलं असतं मला माहित नाही. पण फारच धमाल आली आणि असं कुठल्या खऱ्या प्रयोगात होऊ नये एवढीच प्रार्थना करूया. मस्त. वा वा, फारच रंगला प्रयोग. याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संग्राम.